तर ओझेम्पिक हे मृगजळासारखं आहे. तसं त्या ओबेस माणसाला जेव्हा कधी ओझेम्पिक, मॅजिक ड्रग किंवा कुठलंही असं आलं की त्याला एक आशेचा किरण दिसायला लागते. म्हणजे मुख्य कुठल्या आजारासाठी हे तयार करण्यात टाईप आलेलं? 2 डायबिटीस साठी आणि तयार ओबेस केलं. टाईप 2 डायबिटीस आहे त्यांच्यासाठी हे तयार Particularly. करण्यात आलं होतं. पण हे पॉप्युलर झालं वेट लॉससाठी. वेट लॉस साठी. की जर का तुम्ही मिनिमम 68 आठवड्यांपर्यंत 68 वीक्स पर्यंत जर का ते घेतलं तर तुम्हाला सिग्निफिकंट वेट लॉस त्याच्यामध्ये दिसतो. मी असं पाहिलंय की हे ओझेम्पिक हल्ली सेलिब्रिटीज मध्ये फेमस आहे. मग हे सामान्य माणसाच्या आवाक्यात आहे का? सो ह्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत? वेट लॉस म्हणजे लोकांना वाटतं की कसंही करून माझं वजन कमी व्हायला अगदीच. पाहिजे. हो. एक्सपेक्टेड हेल्दी वेट लॉसमध्ये फरक काय आहे की माझं फॅट कमी होत गेलं पाहिजे आणि माझ्या मसलची स्ट्रेंथ आहे तेवढी राहिली पाहिजे किंवा वाढली पाहिजे. बरोबर आहे. अनफॉर्च्युनेटली ओझेम्पिक कॉजेस 30 to 40% मसल लॉस. बापरे. हे डायबिटिक पेशंटसाठी तर डेंजरस आहेच, बरोबर. पण इव्हन नॉर्मल व्यक्तीसाठी सुद्धा दुर्दैवाची गोष्ट. पहिल्यांदा तो जरा व्यवस्थित दिसत होता आणि नंतर तो खराब दिसायला लागतो. हा एक सगळ्यात मोठा मेजर प्रॉब्लेम ओझेम्पिक किंवा सेमाग्लुटाईडमध्ये दिसून येतो. कुणासाठी मी सांगेन ओझेम्पिक की ज्याला सगळे ऑप्शन्स त्यानं ट्राय करून झालेले आहेत, ज्याचं जीवन मरणाचा प्रश्न आहे की आता मी मरतोय, आता माझं फॅट नाही कमी झालं तर, आणि माझा BMI 40च्या वर चाललाय, मला सर्जरी करणं पण आता पॉसिबल नाही आहे, मला दुसराच कुठलाच ऑप्शन नाही आहे, तर एक इमर्जन्सी पिल म्हणून मी डेफिनेटली ओझेम्पिकचा वापर करेन. सामान्य मधुमेहींसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? कुठल्याही अशा मॅजिक पिलच्या मागं तुम्ही लगेच जाऊ नका.